वर्षानंतर आम्ही एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही कशाला भांडता असं कार्यकर्त्यांना आव्हान जे आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे. आणि मुंबई महापालिकेत 100% आपली सत्ता येणार आहे, तुम्ही कामाला लागा असं कार्यकर्त्यांना त्यांनी आव्हान निवडणूक आले की नाही, आता बघा, एकत्र कुणाबरोबर येतं हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे ना. एकत्र कुणाही बरोबर येऊ शकतात. 20 वर्षानंतर एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात, शिवसेनेबरोबर म्हणजे आमच्याबरोबर येऊ शकतात, ते इतर पक्षांशी सुद्धा येऊ शकतात. बघूया ना, अजून तर काही कोणी युती आघाडी झालेलं नाही. पुढे भविष्यामध्ये काय होतं हे आता सांगून चालणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मुंबई महापालिकेमध्ये, ठाणे महापालिकेमध्ये असू द्या किंवा एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल एवढं नक्की. हिंदीचा मुद्दा जो आहे तो सर्वत्र पोहोचवा असं त्यांनी सांगितलं, पण हिंदी भाषिकांचा अपमान करू नका असं देखील राज ठाकरे आज म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे हिंदी भाषिकांचा अपमान करून मराठी भाषा पुढे नेण्याचं धोरण जर त्यांचं नसेल तर त्यांचं ह्या भूमिकेचं स्वागतच करायला हवं. कुठल्याही हिंदी भाषिकांना मारहाण करण्यापेक्षा, त्यांच्या कानाखाली आवाज काढण्यापेक्षा किंवा शिवीगाळ करण्यापेक्षा त्यांना जर प्रेमाच्या भाषेमध्ये, जसं शिवसेनेची भाषा आहे की आम्ही आमच्या सगळ्या शिवसेनेच्या शाखेमध्ये मराठी भाषेची पुस्तकं ठेवलेली आहेत, त्यांना आम्ही हिंदी भाषिकांना शिकवतो. एमएमआर क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढत चालली, हिंदी भाषिकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आलेली आहे. म्हणून काय मराठी भाषिक कमी झालेले नाही, मराठी भाषिक तेवढेच आहेत. फक्त हिंदी भाषिकांची संख्या वाढलेली असल्याकारणानं त्यांचा टक्का हा दिवसेंदिवस, मराठी टक्का कमी होऊन त्यांचा टक्का वाढतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु राज ठाकरे यांनी जर अशी भूमिका घेतली असेल तर नक्की त्याचं स्वागत करायला हवं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.